मेरा नाम राजा खान है. हाँ राजा. हाँ चलो तुम अंदर चलो. सर तो बैल बघा रजिस्टर मध्ये नाव चेक करतो आणि ज्याची नाव आहे त्यांनाच आत पाठवतो. तुम्हारा नाम? सोनी. नहीं तुम बाहर रुको. या आपण आज जाणार कधी, विमा उतरवणार कधी? हे मी तुझा कॉन्फिडन्स वाढवायला तुला इथे घेऊन आलोय का तू माझा कॉन्फिडन्स घालवायला इथे आणलंस? नाही तसं नाही, मग? प्रॅक्टिकल बोलतोय मी. बघा ना आज शिरणार कसं. शेवटी परडेवरच्या आर्टिस्ट आहेत त्या सगळ्या. मेन हिरोईन पण त्यांच्यातच आहेत. तुम बाहर रुको. सॉरी सर. किती जण आहेत सुरुवातीपासून सांगा. पहिलं नाव आहे जयश्री देशमुख. ठीक आहे चला. चला सर. मोहन. हाँ चलो अंदर. तुम्हारा नाम? चल हा कुठे? चलो चलो चलो. चल ना. एका ठिकाणी तुम्हाला नीट नोंद ठेवता येत हे नाही. काय शेवटी हे सगळे काय काय म्हणतात त्याला, परडेवरचे सगळे परडेवरचे जेंट्स आर्टिस्ट. हो संध्याकाळी पॅकअप नंतर पैसे तुम्हालाच वाटायचे असतात ना. बरोबर आहे. नाही तर प्रोड्युसर काय करणार? सुना लावून बोंब मारणार आपल्या नावानी. सगळ्यांच्या नाव आधी चेक करून सांगा. हाँ बोलिए मैडम. जयश्री जयश्री. काम चालू नको. जा जाओ. ते बाहेर पोलिस नाव काय घेतलं होतं? 5 minutes break. जयश्री जयश्री जयश्री. ती कुठे? चल. चला चला चला. जयश्री मॅडम एक मी जयश्री मॅडम नाही, यांना जयश्री मॅडम कडे हो, नाही. हो. तुम्ही दोघे तिकडे बसा. मी जयश्री मॅडमना बोलवतो. बर बसा. चल. ओ जयश्री मॅडम, जयश्री मॅडम कोणीतरी भेटायला आले बघा. नमस्कार. मी सुनील मुकाशी. माझं कार्ड. तुम्हाला माझं नाव कोणी सांगितलं? कुलकर्णी. कोण कुलकर्णी? अच्छा, ते डोंबिवलीचे. हा करेक्ट. डोंबिवलीचे कुलकर्णी. कोण डोंबिवलीचे? तू जरा गप्प बस ना. मी इन्शुरन्स एजंट आहे मॅडम. मला त्याच विषयी तुमच्याशी बोलायचं होतं. हो, ते तुमच्या कार्डवरून कळलंच मला. पण मला प्रश्न असा पडलाय की तुम्हाला असं का वाटलं की मी विमा उतरवेन? आता चित्रपट सृष्टीच्या व्यवसायाबद्दल मी तुम्हाला काय सांगणार, तुम्हाला सगळंच माहिती आहे. तुम्ही बघितलं असेल की कलाकार जेव्हा या चित्रपट सृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर असतो तेव्हा त्याच्या पाठीमागे भली मोठी गर्दी असते. पैसा असतो, सगळेजण त्याच्या पाठीमागे धावत असतात. पण तोच कलाकार जेव्हा या यशाच्या शिखरावरून खाली उतरतो तेव्हा मात्र तो एकटा अंधारात चाचपडत बसतो. एखादा निर्माता, एखादा यशस्वी दिग्दर्शक कर्ज फेडता आलं नाही म्हणून आत्महत्या करून घेतो. हे असं का होतं सर? आपण विचार केला पाहिजे ना. याचं कारण यांनी कधी इन्शुरन्सकडे, स्वतःच्या उर्वरित जीवनाकडे कधीही त्यांनी मनापासून लक्ष दिलं नसतं. मॅडम मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने स्वतःशी करार केला पाहिजे की आपल्याला मिळालेल्या उत्पन्नातनं आपण थोडासा वाटा भविष्यासाठी, आपल्या इन्शुरन्ससाठी आपण बाजूला ठेवला पाहिजे. आणि याचं कारण उतरत्या वयात त्यातनंच आपल्याला सुख मिळणार असतं. उतरत्या वयात तो पैसाच आपल्या कामी येणार असतो. मॅडम मी तर इन्शुरन्स एजंट आहे आणि स्वतःशी अत्यंत प्रामाणिकपणे करार केलेला इन्शुरन्स एजंट आहे. सुनील मुकाशी. हो, म्हणजे तुमच्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे. काय काय कागदपत्र लागणार आहे? ओके. आणि हो, मी डोंबिवलीतल्या कुठल्याच कुलकर्णींना ओळखत नाही. हा, मी लिहितो. हा तू लिही. पण तरी सुद्धा मी पॉलिसी का उतरवली सांगू? कारण मला तुमचं एक वाक्य आवडलं. आपण स्वतःशीच करार करायला हवा. या एका गोष्टीमुळे तुमचं डेडिकेशन आणि इन्व्हॉल्वमेंट दिसते. थँक्यू. या ग. प्लस हे बघ इथे सहीच्या ठिकाणी मार्क. मिस्टर मोकाशी हा या आमच्या युनिटमधनंच आहेत. कालपासून मीच तुमचं काम करते. उतरवा यांचाही विमा. अरे काय सर जमलं. नमस्कार. थँक्यू सो मच.
आता हे काय नवीन? आता संसार नको का मांडायला? हो, पण हे कशासाठी? तू आता मला फिल्मी भाषेत बोलायला लावू नको हा. काय? आपल्या संसार वेलीवर फूल आलं पाहिजे वगैरे. अच्छा 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 अच्छा, त्याच्यासाठी आहे का हे? येस. पण जयू, माझी कॅल्क्युलेशन्स ठरलेली आहेत. मला 5 वर्ष मूल नकोय. म्हणजे 5 वर्ष मला मूल नकोय. पण का? कारण ते माझ्या बजेटमध्ये बसत नाही. बजेटमध्ये बसत नाही? अरे एवढंसं ते बाळ कितीचा खर्च होणार आहे? जयू, ये इकडे. बस बस बस. जयू, तुला काय वाटलं लहान मुलं असेल तर त्याचा खर्च कमी होतो? अजिबात नाही. अगं, मुलं म्हटली की त्यांचं शिक्षण आलं, त्यांचे खेळ आले, त्यांची वह्या, त्यांची पुस्तकं, त्यांचे आजारपण, आणि हे सगळं न संपणार आहे. आणि एक साधा विचार कर, उद्या तुला मूल झालं तर तुझं फिल्म मधलं करिअर ते सुद्धा बंद होऊ शकतं. म्हणजे आपलं इन्कम सोर्स बंद. हे बघ, काही वर्ष थांबूया. मी सुद्धा आता डेव्हलपमेंट ऑफिसरची एक्झाम देतोय. 5 वर्ष फक्त, मग आहेस ना मूल. तोपर्यंत तरी आपला राजा राणीचा संसार करूया. जयू, आय लव्ह यू. ताई, हा, एक विचारू का? विचार ना. गेले काही दिवस तुम्ही एकदम गप्प गप्प दिसताय, एकदम गुपचिप. काय झालं? तब्येत बरी नाही? सांगा ना. काही नाही ग. मला सांग राधा, तुझ्या लग्नानंतर अंकुश तुला किती वर्षांनी झाला? ते तुम्ही मला विचारू नये आणि मी तुम्हाला सांगू बी नाही. आमच्या लग्नाला 1च वर्ष झालं होतं आणि अंकुश माझ्या पदरात. 1 वर्षातच? हा, मग तेव्हा तुला कसं वाटलं होतं? कसं वाटलं होतं म्हणजे छान वाटलं होतं. आपण आई होणार आहे याच अप्रूप वाटायचं मला. लाज पण वाटायची. आणि तेव्हा तुझा नवरा तुला म्हणाला असता आपण 5 वर्ष थांबूया तर? अगं बाबा, 5 वर्ष? 5 वर्ष थांबायचं म्हणजे म्हणजे ताई, असं नका करू. खरंच असं नका करू. 5 वर्ष म्हणजे लय टाइम होतो. पोरांमध्ये ना खूप ताकद असते. 2 वर्षाचा होता माझा अंकुश. माझा नवरा गेला तेव्हा मला बी वाटलं आपण जीव द्यायचा, संपवून टाकायचं सगळं. पण मी जगले. कोणामुळे माहिती?
अंकुशमुळे. मी खूप शिकलेली नाही बाई. खूप मोठ्या मोठ्या शब्दांमध्ये तुम्हाला नाही समजू शकत. तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणते? मला समजतंय ग, पण सुनीलला कोण समजावणार?